स्वामीनारायण भगवान की जय। परम कृपाळू इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। जीवन जगण्याच्या अनेक जडीबुटी अनेक वक्तांच्या मुखातून आपण ऐकलेले आहे। आज मी तुम्हाला 5 वस्तू अशा सांगणार आहे की त्या 5 वस्तू जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवल्या तर मला असं वाटतं की आपण जग जिंकलो आणि जे संतोष आपल्याला जीवनाच्या अंती पाहिजे आहे तो आपण प्राप्त करून घेतला। 5 वस्तू आहे। या 5 वस्तूंवरती आपण आपलं जीवन जगावं। पहिला आहे की सांसारिक जेवढ्या जिम्मेदारी आहे आपल्या त्या जिम्मेदारी यथायोग्य आपण पूर्ण कराव्या। त्यातून मग पडून जावं। कित्येक वेळी आपण पाहण्यास मिळतं की घरामध्ये व्यसनी मनुष्य असला तर जिम्मेदारी पूर्ण दुसऱ्या माणसांवरती येऊन जाते। बाईवरती जिम्मेदारी येऊन जात असते की जे स्वतः कमवते आणि पूर्ण घराला चालवते। म्हणून सांसारिक जिम्मेदारीमधून कधीही धावपळ करायची नाही। हे पहिली तुमची जिम्मेदारी आहे आणि जीवन जगण्याचा पहिला हेतू तो आहे। त्यानंतर दुसरी जीवन जगण्याची जडीबुटी अशी आहे की ह्या हेतूवरती आपण कायम राहावं की शास्त्रप्रमाणे आपलं जीवन असावं। तर आपण कधीच जीवनात दुःखी होणार नाही। जे प्रामाणिकता आहे, जे नैतिकता आहे, जो पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ पण खूप गरजेचा आहे। कित्येक वेळी नशिबावरती सोडून चालत नाही। तामिळनाडूच्या एक जंगलामध्ये लहानसं गाव, त्या गावामध्ये एक 5 वर्षाचा बाळ, एक ज्योतिष सांगणारा ब्राह्मण तिथे आला। सर्व गावातील लोक ज्योतिष बघू लागले। या लहानशा 5 वर्षाच्या बाळाला त्याची आई हात पकडून आणि त्या ज्योतिषवाल्यांकडे घेऊन आली। सांगितलं की माझ्या बाळाचं भविष्य सांगा। ब्राह्मणांनी सर्व काही सांगितलं आणि शेवटी असं सांगितलं की तुमचा मुलगा शिक्षणामध्ये 0 आहे। त्याला विद्या रेषाच नाही। आई तर खूप दुःखी झाली, घरी येऊन रडू लागली। सोबत सोबत तो 5 वर्षाचा बाळ होता, तो पण रडू लागला। आईंना विचारलं की का रडत आहे? तर म्हणे तुझ्या हातावरती विद्याची रेषाच नाही आहे। तू शिक्षणामध्ये 0 राहशील, माझ्यासारखीच मजुरी कडून तू पण तुझं जीवन काढशील। बाळाने सहज बुद्धीने विचारलं की विद्याची रेषा कुठे असते? तेव्हा आईने सांगितलं की इथून इथपर्यंत विद्याची रेषा असते, पण तुझ्या हातावरती ते रेषा नाही। मुलगा घरामध्ये गेला, चप्पू घेतला, छुरी घेऊन आणि मारली रेष। रक्त रक्त वाहू लागलं। त्याची आई धावत आली। हे काय केलं म्हणे तू? तो लहानसा मुलगा म्हणतो की आई, भगवान माझ्या हातावरती विद्याची रेषा काढण्याचं विसरून गेले होते, मी माझ्या हाताने काढून घेतली। तू चिंता नको करू, मी एवढं शिक्षण घेईल की भारतामध्ये सर्वप्रथम शिक्षणामध्ये माझा नंबर येईल आणि अनेकांना शिकवेल। आणि तोच 5 वर्षाचा बाळ शिकला, एवढा शिकला की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं, वकिलात केली, अनेकांना वकिलाचं ज्ञान दिलं आणि भारताचे राष्ट्रपती झाले, म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। तर स्वतः पुरुषार्थ करून नशिबावरती सोडून दिलं असतं तर ठीक आहे, ब्राह्मण नाही म्हणताय, माझ्या हातात रेषा नाही आहे, काय शिकायचं? अनेकांच्या
डोक्यामध्ये ते भूत घुसून गेलं असतं की आपल्या हातातच नाही आहे, ते काही होणार नाही. तर पुरुषार्थ जीवनामध्ये ठेवावा, हे दुसरी बाबत आहे. त्यानंतर तिसरं आहे की दुसऱ्यांना मदत करण्याची भावना जीवनामध्ये तो हेतू असावा. तुमची जी प्रवृत्ती आहे ती हमेशा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असावी. तुमची शक्ती दुसऱ्यांना मदतरूप असावी, दुसऱ्यांना हैराण परेशान करण्यासाठी नाही. चौथी बाब आहे की तुमची भगवंतावरती श्रद्धा आणि भक्ती असावी. आणि पाचवं आहे की तुम्ही स्वतःचं कल्याण करण्यासाठी दररोज उपाय करावा. ह्या 5 वस्तू जर तुम्ही जीवनामध्ये पकडून ठेवल्या तर नक्कीच जीवनाच्या अंती आपल्याला संतोष होईल. सर्व काही असून सुद्धा पण शेवटी अंतिम श्वासाला सर्व शून्य होत असतं. मोठ्या मोठ्यांनी सर्व सोडलं आणि भगवान प्राप्तीचे उपाय शोधले आहे. आज तुम्हाला एक कथा अशी सांगतो की आपल्याकडे तर काहीच नाही तेवढं असून सुद्धा पण भगवंताच्या दर्शनाची आस, भगवंताचे दर्शन करण्यासाठी सर्व काही केलं. सारंगपूरच्या बाजूला कार्याणी गाव आहे. तिथे माचा खाचर राहत होते. आता कार्याणी गावाचे दरबार, त्यांच्याकडे किती संपत्ती होती की त्या काळामध्ये 250 वर्षापूर्वी 1,00,000 रुपये त्यांच्याकडे होते. म्हणजे 1,00,000 म्हणजे अबज झाले असतील एक आजच्या काळात. 1,00,000 रुपये होते. एवढंच नाही, 100 गायी त्यांच्या गौशाळामध्ये होत्या, 100 म्हशी त्यांच्या गौशाळामध्ये होत्या आणि 1,000 करता पण जास्त बिघे शेती होती. आपलं 1 बिघं 1.5 बिघं कुठेच लागत नाही तिथे. 1,000 करता पण जास्त शेती होती. तरी पण दररोज संध्याकाळ झाली म्हणजे दुःखी होऊन जायचे की अजूनपर्यंत मला भगवान मिळाले नाही, मला ह्या देहाने भगवंताची प्राप्ती करायची आहे. सर्व काही असून सुद्धा पण भगवंताची प्राप्ती हे विशेष आहे. त्यांचा लहानपणीचा मित्र होता भोजाचारण. दररोज येऊन बसायचा, त्याला दररोज म्हणायचा की अजून आपल्याला भगवान मिळाले नाही, आपल्याला भगवान प्राप्तीसाठी काहीतरी उपाय करावे लागतील. घरामध्ये बसले बसले भगवान कधी मिळत नाही, त्यांना भेटण्यासाठी उपाय करावे लागतात. भोजाचारण म्हणतात की आपण भगवंताला शोधण्यासाठी जाऊ. माचा खाचर म्हणतात की तू जा दक्षिणेमध्ये, मी जातो उत्तरेकडे. ज्याला मिळेल त्याने एक दुसऱ्याला समाचार द्यावे. भोजाचारण म्हणतो तुम्ही तर राजा आहे, तुम्ही इथे थांबा, मी पाहून येतो भगवानला. आणि भोजाचारण फिरू लागला. लोच गावी भगवान स्वामीनारायण भेटले. माचा खाचरला येऊन सांगितलं की भगवान स्वामीनारायण प्रत्यक्ष भगवान आहे, आपली इच्छा मनोकामना अवश्य पूर्ण होणार आहे. आणि माचा खाचर मांगरोडला भगवान विराजमान आहे. प्रथम वेळा दर्शन केले आणि निश्चय झाला, सत्संगी झाले. कसा सत्संग झाला? जीवामध्ये बसून गेला सत्संग. स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी धगस होती, त्या कारणाने सत्संग मिळाला, भगवान मिळाले. मग तर भगवान लहान मोठाही कार्यक्रम करायचे तर माचा खाचर पोचून जात असायचे. भगवंतांनी मोठे मोठे उत्सव केले, माचा खाचरची हजेरी अवश्य असायची. भगवान स्वामीनारायण एक वेळी सरदारला आले आहे. माचा खाचरला समाचार मिळाले की भगवान बाजूलाच सरदार, त्या सरदार गावाला खूप मोठा उत्सव समय्या करीत आहे, चला आनंद येईल, दर्शनासाठी जाऊ. त्यांचा पुतण्या होत्या वस्ता खाचर. आता तयारी करू लागले जाण्याची. तेवढ्यात वस्ता खाचरने पाहिलं की बापू कुठेतरी जाण्यासाठी जात आहे. माचा खाचर काका विचारलं की का कुठे निघाली दिंडी? तेव्हा ते म्हणतात की सरदारला भगवान स्वामीनारायण आलेले आहे आणि खूप मोठा उत्सव समय्या करणार आहे, मी तिथे दर्शन करण्यासाठी जात आहे.
वस्ता खाचर म्हणतो, आपल्या 200 बिघे शेतामध्ये कापूस लावलेला आहे, कापूस घेऊन घेण्याची तयारी आहे आणि तुम्हाला फिरायचं सुचत आहे. म्हणे मला दुसरे पण खूप कामं आहे. आता शेतीवाडी खूप मोठी होती, दुसरे कामं पण खूप मोठा व्यवहार होता. मला दुसरे काम आहे, तुम्ही ते 200 बिघे शेतीमध्ये जे कापूस लावला आहे तो घेऊन घ्या, नंतर तुम्हाला जिथे जायचं असलं तिथे जा. तो त्याचं तुम्ही व्यवस्थित जे करायचं आहे ते व्यवस्थित करून घ्या. तर वस्ता खाचरला असं की विकून सर्व पैसे गोळा करून घेतील व्यवस्थित. माचा खाचरला झालं की हे तर आपण फसलो जास्त, याला घ्यायला जाऊ तेवढ्यात टाईम निघून जाईल, उत्सव समय पूर्ण होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी भोजाचारणला सांगितलं की आजूबाजूच्या सर्व गावांमधून गोवाळांना एकत्र करा, सर्वांकडे गाई म्हशी ज्या असतील त्यांनाही सांगा की घेऊन ये जा म्हणे सकाळी. सर्व दुसऱ्या दिवशी बांधावरती गाई म्हशी जे सर्व होतं घेऊन आले. माचा खाचरने सांगितलं, या 200 बिघ्यामध्ये कापूस लावलेला आहे, टाकून द्या म्हणे गाई म्हशीमध्ये. सर्व गोवाळ म्हणता, काय करताय म्हणे तुम्ही. माचा खाचर म्हणता, मी सांगतो तेवढं करा तुम्ही. आणि त्या गोवाळांनी गाई म्हशी सर्व त्या 200 बिघे शेतामध्ये जिथे कापूस उभा आहे तिथे सोडला आणि सर्व 200 बिघे शेती कापसाची बर्बाद करून टाकली, खाऊन टाकली. वस्ता खाचरला कळालं. वस्ता खाचर घोड्यावरती तिथे आले. वस्ता खाचर म्हणता, काय केलं तुम्ही. अरे वेचून व्यवस्थित घरात ठेवायचा असतो. माचा खाचर म्हणतात की मी दरबारगडामध्ये कापूस घेऊन ठेवला असता, भगवंताच्या समय्यामध्ये गेला असता उत्सवामध्ये, तर तिथे सभामध्ये बसले बसले मला टेन्शन वाटलं असतं की मग आता तो कापूस काय झालं असेल, त्याचा किती भाव येईल. म्हणून त्या सर्व टेन्शनांपासून मुक्त होण्यासाठी जाऊ दे म्हणे, याच्याकरता भगवंताचा रस जास्त प्रिय आहे मला. आणि वस्ता खाचर आता काका होते, दरबार होते, काही बोलू शकले नाही. माचा खाचर तयार झाले, भोजाचारणला घेऊन सरदार आले. भगवान तलावाच्या किनारी विराजमान होते. आणि त्यावेळेला ब्रह्मानंद स्वामी म्हणतात की प्रभू, काहीतरी असा अलौकिक चमत्कार दाखवा. या तलावामध्ये अनेक मत्स्य फिरत आहे, यांना तुम्ही समाधी करवू शकता का. तेव्हा भगवान म्हणतात की बघा, हातामध्ये रुमाल होता, असा रुमाल फिरवला आणि ते तलावामध्ये जेवढ्या पण मत्स्य होत्या सर्वांना समाधी झाली. आणि हाच चमत्कार पाहून वस्ता खाचर, जे माचा खाचर होते, त्यांच्या हृदयामध्ये भगवंताप्रत्येची निष्ठा होती अजून वाढली, पक्की झाली. आणि ब्रह्मानंद स्वामींनी सांगितलं की कोणी कुत्र की काही आलं तर खाऊन गेल मत्स्यांना, तुम्ही आता त्यांना समाधीतून बाहेर काढा. भगवंतांनी पुन्हा तो रुमाल हातामधला दाखवला आणि सर्व मत्स्यांची समाधी होती ते तुटली आणि सर्व स्वतःच्या रीतीने विहार करू लागले. तर दृष्टांतचा सिद्धांत असा आहे की माचा खाचर किती संपत्ती आहे, किती समृद्धी आहे, तरी पण सर्वांकरता श्रेष्ठ भगवंताला मानले. भगवंताचं कार्य आधी, बाकीचं तर सर्व इथेच राहणार आहे. जे आपण भगवंताची भक्ती करू, जे आपल्याने सत्कार्य होतील तेच आपल्या ह्या सोबत येणार आहे, बाकी सोबत काही येणार नाही. असे विचार ठेवले संपूर्ण जीवनामध्ये. एवढंच नाही, भगवंतांनी त्यांना संत पण केले होते. परमानंद स्वामी असं नाव ठेवलं होतं. तर असे मोठे होते तरी पण भगवंताचा मार्ग त्यांनी पसंत केला. एवढी समृद्धी होती तरी पण संपूर्ण जीवन ब्रह्मचर्य व्रत ठेवलं, लग्न केलं नव्हतं. एवढी समृद्धी असून सुद्धा पण भगवंताला प्राप्त करण्याची जी आशा होती ती जास्त पक्की झाली आणि त्यांना भगवान मिळाले. एवढंच नाही, पण जवळचं पद, संतांचं पद भगवंतांनी त्यांना दिलं. आणि भगवान त्यांच्यावरती खूप प्रसन्न होते, खूप प्रसन्न होते भगवान त्यांच्यावरती. किती प्रसन्न होते, एक काकरियाचा खूप सुंदर प्रसंग आहे, तो नंतर केव्हा तरी कथामध्ये सांगेल. पण ह्या प्रसंगावरून आपण हे समजावं
की जे मी तुम्हाला कथेच्या प्रारंभी 5 वस्तू सांगितल्या त्या जीवनामध्ये ठेवाव्या, आणि शेवटची त्यामध्ये वस्तू होती की स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून घ्यावं. तर जेव्हा पण आपल्याला असा प्रसंग येतो सत्कार्य करण्याचा, जेव्हा पण भजन भक्ती करण्याचा, कथा श्रवण करण्याचा प्रसंग आपल्यासमोर उभा होतो, तेव्हा असं समजावं की माझे अनेक जन्मांचे पुण्य एकत्रित झाले असतील, तेव्हा असा प्रसंग माझ्या समोर येऊन उभा राहिला आहे. आणि त्या प्रसंगाचा अवश्यपणे आपण लाभ घ्यावा. आणि भगवान पण तुम्हाला अशी कायम सद्बुद्धी देत राहो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. जय श्री स्वामीनारायण.